नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका अतिशय सुंदर उपक्रमाचे साक्षीदार आज या ठिकाणी होत आहोत। राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट अर्थात NBT, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे पुस्तक महोत्सव 2025 अंतर्गत शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव तालुका भोर येथे विद्यार्थी शांततेमध्ये बसून या ज्ञान मंदिरामध्ये प्रवेश करत आहेत पुस्तकांच्या वाचनाद्वारे। होय, विद्यार्थ्यांचं वाचन आपण या ठिकाणी पाहतोय। आज वाचन महोत्सव, वाचनाचा हा अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी उपक्रम आज आपण या ठिकाणी पाहतोय। NBT अर्थात शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमानं शांतता पुणेकर वाचत आहे हा उपक्रम आज या ठिकाणी आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये या ठिकाणी पाहतोय। हे सर्व विद्यार्थी निसर्गाच्या सहवासामध्ये आणि निसर्गरम्य असणारे आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव तालुका भोर येथील हे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपण पाहतोय। या उपक्रमामध्ये पुणे पुस्तक महोत्सव 2025 शांतता पुणेकर वाचत आहेत। हे विद्यार्थी निसर्गामध्ये झाडांच्या सावलीमध्ये बसून आज या उपक्रमामध्ये अतिशय हिरिरीने सहभागी होत असताना आपण या प्रसंगी पाहतोय। कारण पुस्तकाच्या वाचनाद्वारे विद्यार्थ्यांचं वाचन आपण या ठिकाणी दाखवत असताना एक पुस्तक काय करू शकतं, तर एक पुस्तक विद्यार्थ्याचं आयुष्य बदलू शकतं। होय, एक पुस्तक विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला एक पंख देऊ शकतं। होय, एक पुस्तक त्याला चांगला माणूस बनवण्याची ताकद देत असते। आणि आज अशा अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव येथील हे विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पुस्तक आपण या ठिकाणी पाहतोय। आणि हे विद्यार्थी पुस्तक वाचनामध्ये मग्न आणि गुंग झालेला आपण या ठिकाणी पाहतोय। या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जे पुस्तक आपण या ठिकाणी पाहतोय, तर हे सर्व विद्यार्थी यांच्या डोळ्यामध्ये जिज्ञासा आहे, यांच्यामध्ये कल्पनाशक्ती आहे, यांच्यामध्ये निरीक्षण शक्ती आहे। म्हणून इफ यू ऑब्झर्व किनली यू विल फाइंड समथिंग न्यू असं म्हटलं जातं की निरीक्षण क्षमता आणि वाचनाच्या द्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होऊ शकते। आणि अशा एका अनोख्या आणि तितक्याच प्रभावी असलेल्या उपक्रमामध्ये आज या ठिकाणी आपण हे देगावचे विद्यार्थी अतिशय सुंदरशा उपक्रमामध्ये सहभागी झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतायत। की मित्रांनो पहा, ही मुलं मोबाईलच्या पडद्यापेक्षा पुस्तकांच्या पानासोबत आज वेळ घालवत आहेत। यापेक्षा मोठा आनंद शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी कोणता असेल? होय, तर या उपक्रमाचं महत्व हेच आहे, शांतता पुणेकर वाचत आहे हा कार्यक्रम म्हणजे फक्त 1 तास पुस्तक वाचण्याचं नव्हे, तर समाजाला दिलेला संदेश आहे। आपण सर्वजण वाचलं पाहिजे, शिकलं पाहिजे, विचार करायला शिकलं पाहिजे। वाचन ही केवळ सवय नाही, तर वाचन ही आपली संस्कृती आहे। आणि ती संस्कृती रुजवण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव गेली अनेक वर्ष अर्थात येत्या काही कालावधीमध्ये मोठे कार्य करताना दिसत आहे। आणि हे विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगावच्या या निसर्गरम्य वातावरणामध्ये या पुणे पुस्तक महोत्सव अर्थात शांतता पुणेकर वाचत आहे या उपक्रमामध्ये सहभागी झालेले शिक्षक, विद्यार्थी आपण या ठिकाणी पाहतोय की देगावची जिल्हा परिषदेची ही निसर्गरम्य शाळा, ज्या शाळेच्या या मैदानामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि अशा झाडांच्या सावलीमध्ये हे विद्यार्थी वाचन करताना दिसत आहे। आणि तो अतिशय सुंदर उपक्रम आपण या ठिकाणी टिपण्याचं काम केलेलं आहे। माझ्याबरोबर या शाळेचे सन्माननीय शिक्षक जे व्हिडिओ कॅमेरा म्हणून या ठिकाणी काम करतायत ते योगेश पवार सर। आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं जे संपूर्ण चित्रण या ठिकाणी केलं जात आहे। आणि हा उपक्रम निश्चितपणाने समाजाला, विद्यार्थ्यांच्या विकासाला दिशा देणारा हा उपक्रम या ठिकाणी आपण या खुल्या मैदानामध्ये आपण पाहतो। या छोट्याशा असलेल्या मंद वाऱ्यामध्ये शांततेत बसलेली ही मुलं जणू ज्ञानाच्या या महासागरामध्ये तल्लीन झालेले हे सर्व विद्यार्थी आपण पाहतोय। कुणाकडे चरित्र आहे, कोण विज्ञानाचं पुस्तक वाचत आहे, कोण इतिहास वाचत आहे। आणि महत्वाचं म्हणजे मुलं वाचन नावाच्या सुंदर सवयीशी जोडले जात आहे। होय, देगाव शाळेचे शिक्षक, विद्यार्थी
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी या शाळेचे उपक्रमशील शिक्षक आदरणीय महेंद्रप्पा सावंत, आदरणीय मधुकर यादव सर, संध्या राऊत, त्याचबरोबर योगेश पवार सर आणि विठ्ठल पवार सर हे या उपक्रमामध्ये आपण सहभागी, विद्यार्थ्यांच्या समूहामध्ये सहभागी झालेले आपण या ठिकाणी पाहतोय. एक चांगलं पुस्तक म्हणजे आपला खरं तर एक चांगला मित्र असतो आणि हीच भावना जपण्याचं काम हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी करतायत. आपण पुढे जाणार आहोत. हे विद्यार्थी निसर्गाच्या सानिध्यामध्ये शांतता पुणेकर वाचत आहे या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आपण पाहतोय की हजारो मित्रांशी ओळख करून देत आहे. वाचत राहा आणि आयुष्यभर शिकत राहा हा एक अनोखा आणि प्रेरणादायी संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून देण्याचं काम आपल्या भोर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी राजकुमार बामणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव तालुका भोर येथे हा उपक्रम या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय आणि शांतता पुणेकर वाचत आहे या उपक्रमाशी हे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक जोडलेलं आपण या ठिकाणी पाहतोय. एक अतिशय सुंदर असलेलं वातावरण आपण पाहतोय आणि या सुंदरशा वातावरणामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व्यक्तिमत्वाला, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला एक प्रेरणा देणारा आणि वाचन संस्कृती जोपासणारा शांतता पुणेकर वाचत आहे या उपक्रमामध्ये हे सर्व विद्यार्थी सहभागी झालेलं आपण या ठिकाणी पाहत आहोत. नमस्कार, शांतता पुणेकर वाचत आहे या अभिनव असलेल्या उपक्रमामध्ये आज देगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ही सर्व विद्यार्थी आणि शिक्षक या उपक्रमामध्ये आज सहभागी झालेले आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर या उपक्रमाबद्दल येथील शिक्षकांना काय वाटतंय तर त्यांच्या देखील भावना आणि त्यांचे देखील विचार आपण या प्रसंगी जाणून घेणार आहोत. देगाव शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका आदरणीय संध्या राऊत यांना या उपक्रमाबद्दल काय वाटतंय तर त्यांच्याकडून आपण विचारणार आहोत. ग्रंथ अमुचे साथी, ग्रंथ अमुच्या हाती, आणि या ग्रंथातून मिटवू अज्ञानाची अंधाराची भीती आणि याच ग्रंथांच्या साह्याने घडवू एक नवी क्रांती. तर आज हे ग्रंथ म्हणजेच ही पुस्तकं विद्यार्थ्यांना वेगवेगळं ज्ञान देणार आहेत आणि वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने अब्दुल कलाम यांनी पाहिलेलं जे उज्ज्वल भविष्याचं स्वप्न आहे, विकसित भारताचं स्वप्न आहे, ते यातून आपण साकार करायला नक्कीच आपल्याला मदत मिळणार आहे. उद्याचे आदर्श नागरिक घडवण्याच्या दृष्टीने आपल्याला हे ग्रंथ, ही पुस्तकेच आपल्याला ज्ञानाचा अमूल्य ठेवा देणार आहेत. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.